नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक सध्या पार पडते. निवडणुकीचे वातावरण सर्वत्र आहे आणि आपल्याबरोबर आत्ता आपण सध्या सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत आणि आपल्याबरोबर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत विष्णू माने. काय वातावरण आहे? कसं वातावरण खूप सुंदर आणि चांगलं आहे. कुपवाड परिसरामध्ये मतदारांच्यामध्ये मोठा उत्साह आहे. आता जवळजवळ 45% मतदान या 4-5 बूथवरती झालेलं आहे आणि या ठिकाणी आमचे सहकारी मित्र मार्गदर्शक आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, आमचे नगरसेवक राजेंद्र कुंभार, मारुती पाटील, गजानन कोळेकर आणि बूथवर काम करणारे आमचे सर्व सहकारी त्यांच्या सकाळपासून बघतो सर्वच परिसरामध्ये 8 नंबर वार्ड असेल तर सगळ्याच बूथवरती मतदारांमध्ये उत्साह आहे, गर्दी आहे आणि सुधीरदादांनी केलेल्या कामामुळे सुधीरदादांना प्रचंड मताने लोक नागरिक निवडून आणतील अशी आशा आहे मला एक कार्यकर्ता म्हणून. सांगलीमध्ये खरं तर तिरंगी लढत होते. पक्ष काय नाही, तिरंगी लढतीपेक्षा आमचा उमेदवार हा विकासावरती निवडून येईल अशी आम्हाला आशा आहे. खरं तर सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या तिरंगी लढत होते, परंतु या तिरंगी लढतीचा परिणाम आमच्या उमेदवारावर होणार नाही अशी आशा विष्णू माने यांनी यावेळी व्यक्त केली आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूजसाठी सांगली.